तू एक काम कर. काय? काहीच नाही, बोलूच नकोस तू. कोणी काही विचारलं तरी बोलायचं नाही, नुसतं स्माइल करायचं. कसं करणार आहेस? बस एवढंच. होला हो, नाहीला नाही. ओके, काहीही बोलायचं नाही. ओ माय गॉड, सगळे इकडेच बघतायत. हे बघ, ही बिझनेस पार्टी आहे आणि ही पार्टी ज्यांनी होस्ट केली ना ते मिस्टर चौधरी. हे मोठं नाव आहे. आपल्याला यांच्यासोबत डील करायची. आता नाही, तोंड बंद ठेव. मी तुला रिक्वेस्ट करतो, जरा सांभाळून बघ. उगाच वाद घालू नकोस. पटलं नाही तरी हो म्हणायचं, आणि नाहीच कळलं तर माझ्याकडे बघ, मी समजून जाईन. कळतं का? मी हा रे बाबा, कळतंय. किती लेक्चर देणार आहेस? आणि तसं कोण येणार आहे माझ्याशी बोलायला? समजलंय. स्माइल करायची, जास्त बोलायचं नाही, हळू हसायचं, होला होला हो करायचं, नाहीला नाही करायचं. आगाऊपणा करू नकोस. ट्राय करे. अगं, मस्ती केली, नाही करणार. मला इन फ्युचर सुद्धा यांच्यासोबत डील करायचं आहे, बिझनेस करायचा आहे. लक्षात ठेव, शेवटचं सांगतोय. असंच स्माइल करायचं, मान हलवायची, दॅट्स इट. चल, मिस्टर चौधरींना भेटू, म्हणजे निघता येईल. मला टेन्शन आलंय. चल लवकर. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर चौधरी. जय, थँक यू व्हेरी मच जय. तेजस्विनी नाही आली? नाही, आई नाही आली. ती नवीन रेस्टॉरंटच्या कामात बिझी आहे. आय अंडरस्टँड. पण मग आपण एकदा आमच्या ऑफिसला भेटूयात. शुअर डेफिनेटली. ओके. Oh, hello, Jay. Long time, yeah. मिस्टर चौधरी, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. Oh, hi. मी अल्पना. हाय. तू जय बरोबर +1 म्हणून आलीयस का? हो. नाईस. नाव काय म्हणालीस? शर्वरी परब. शर्वरी परब. नाईस नेम. जय तर बायकांपासून दूर राहण्यासाठी फेमस आहे. मग हे असं अचानक कसं घडलं? हा, ते साक्षीमुळे त्याला होकार द्यावा लागला. साक्षी, त्याची बहीण, तिने तसं कंपल्शनच केलं होतं. अरे वा, आधीच करायला हवं होतं. हो ना. आधीच म्हणजे खूप वर्षांपूर्वी. यु नो व्हॉट, मी आणि जय एकाच कॉलेजमध्ये होतो. फार आवडायचा मला जय. मी प्रपोजही केलं होतं त्याला, पण नाही म्हणाला तो. मला लग्नच करायचं नाहीये, मला बायका आवडतच नाहीत, मला राग येतो बायकांचा, आय हेट वुमेन, असं म्हणत होतं. आणि आता बघ, आता पण काही बदललेलं नाहीये. असं कसं बदललेलं नाहीये? अगं, तो चक्क तुझ्या बरोबर आलाय पार्टीत. हा, ते ऍक्च्युली निशा, मिसेस अय्यर, कावेरी, या ना, या लवकर या. ओळख करून देते, ही शर्वरी, जय खानोलकरची गर्लफ्रेंड. नाही, मी गर्लफ्रेंड. ओ कम ऑन यार, माझ्यापासून कशाला लपवायला हवं? मी सांगितलं ना तुला सगळं. मग हॅपन्स, इट्स ओके. आणि हो, आता जेलस वगैरे फील करू नकोस हा. मी जुनं सगळं विसरले. नाही, मी त्याची आणि तसंही खानोलकर आणि आम्ही आता बिझनेस पार्टनर्स आहोत. खानोलकरांना आमच्याकडून खूप मोठी डील मिळणार आहे. वाव. तर शर्वरी, आता सगळे पत्ते ओपन झाले, कशाला प्रिटेंड करतेयस? बोली ना, मी नाही आहे त्याची. ओके, मला सांग, तू आणि जय डेट करताय ना? सगळं ठीक आहे ना? ओह, सो स्वीट. किती काळजी आहे रे तुला हिची. डोंट वरी, काहीही प्रॉब्लेम झालेला नाहीये.
पण आय एम सो हॅपी तुला शर्वरीचं तरी प्रेम कळलं. मेहरबान कदरदान, वेलकम टू द पार्टी. सगळ्यात आधी मी मिस्टर आणि मिसेस चौधरी यांच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजची ही संध्याकाळ अजून स्पेशल करण्यासाठी सगळ्या कपल्सला डान्स फ्लोअरवर बोलवतो. ओह वाव, ए चला ना, चला चला या. काय आहे सगळं? अरे तुला हेच तर सांगायचा प्रयत्न करत होती ना. मी त्यांना सांगितलं सुद्धा की असं काही नाहीये, तरी पण ऐकतच नव्हत्या. आणि तू बोललास ना मला काही नको बोलू, म्हणून मी काही नाही बोलली. बोलले ते महत्वाचं आहे का आता? तू बोलला ना होला हो नाही ना नाहीला नाही. अगं ते बिझनेस साठी ठेवायच का तू? तू माझी चूक नाही आहे यात. हे तुझंच कॉलेजचं लफडं तुझ्या अंगाशी येत आहे. लफड? काय बोलतेस तू? मूर्ख आहेस का? अरे ती मिसेस चौधरी कॉलेजमध्ये असताना तू तिला नकार दिला होता ना, म्हणून ती सगळं करते मुद्दाम. चलेस फील करते ती. आणि हा, आज आपल्या पार्टीमध्ये एक स्पेशल कपल आहे. मिस्टर जय खानोलकर आणि त्यांची गर्लफ्रेंड मिस शर्वरी. घे. अगं चल चल ना डान्स करायला. चल ये जय, चल.